एकदा महादेव कोपले आणि त्यांनी सांगितलं पुढचे 3 वर्ष या पृथ्वी तलावर पाऊसच पडणार नाही. नमस्कार, मी अशोक रामराव देशपांडे मिडास टच इंटरनॅशनल प्रीस्कूलच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधतो आहे. महादेवाच्या कोपानंतर पाऊस पडणं बंद झालं. सगळ्या शेतकऱ्यांनी ठरवलं की महादेव कोपलेले आहेत आणि त्यांनी गर्जनाच केली आहे, तर आपण तरी शेतातली मेहनत कशासाठी वाया घालत बसायचं, का मेहनत करायची, आणि त्यांनी मेहनत करणं बंद केलं. महादेव पार्वतीला वाटलं की चला आपण बघून येऊया की पृथ्वी तलावर लोक काय करतायत. एक शेतकरी मात्र आपली मेहनत शांततेत करत होता. नांगरलं पहिले शेत आपलं, नंतर कुळवलं, नंतर पाळ्या घालून ठेवल्या, जे शेतीचं सगळं उत्तम पद्धतीनं करून ठेवलं. आता पाऊस कणभरही पडणार नाही तरी सुद्धा आपण एवढं का करताय हे विचारण्यासाठी महादेव पार्वती तिथे आले. आणि त्यांनी जेव्हा विचारलं तेव्हा शेतकऱ्याचं उत्तर खूप सुंदर होतं. त्यांनी सांगितलं, जर समजा मी यावर्षी शेतीचं हे सगळं काम केलं नाही आणि मी पुढच्या वर्षी हे काम विसरून गेलो, तर मला माझं काम नियमितपणे करता आलं पाहिजे. मला माझ्या कामाची शिस्त असली पाहिजे. वेश बदलून आलेल्या महादेव पार्वतींनी ठरवलं की अरे खरंच तर आहे. महादेवांना वाटलं की मी माझा डमरू वाजवायचा विसरलो तर, आणि त्यांनी पुन्हा डमरू वाजवायला सुरुवात केली. आणि आपली जी प्रतिज्ञा होती की मी 3 वर्ष पाऊस पाडणारच नाही, ती प्रतिज्ञा त्यांनी सोडून दिली आणि भरभरून वर्षाव झाला. झालं असं की बाकीच्या शेतकऱ्यांनी कसलीही मेहनत तयार केली नव्हती, त्यामुळं त्यांना पेरता नाही आलं. या शेतकऱ्यांनी मात्र अतिशय उत्तम पद्धतीचं बियाणं पेरलं आणि त्याला शेकडो गुणा जास्त मिळालं. पालक हो आणि विद्यार्थी हो, लक्ष देऊन ऐका. आपण दररोज शाळेत जातो, ही आपल्यासाठी एक शिस्त आहे. आपण वेळेवर जेवण करतो, ही आपल्यासाठी एक शिस्त आहे. दररोज स्नान करतो, ही आपल्यासाठी एक शिस्त आहे. दररोज आपण 5 ते 7 तास अभ्यास करतो, ही आपल्यासाठी एक शिस्त आहे. आणि आपण दररोज 5 तास झोपण्याचा जो रियाज करता आहात दररोज, तीही आपल्यासाठी एक शिस्त आहे. एवढं सगळं करूनही जर काही होत नसेल, चिंता करू नका. काहीच नाही झालं तरी ही तुमची शिस्त आहे ना, एक दिवस तुमचं जीवन मोठं करणारच आहे. कदाचित थांबावं लागेल थोडंसं. म्हणून या शिस्तीला जपा आणि या शिस्तीच्या पद्धतीनं काम करूया. पालक हो, आपल्या बाळाच्या जीवनामध्ये शिक्षण किती येतं आहे याच्यावर जास्त काम करू नका. शिस्त किती येते आहे याच्यावर जास्त काम करा. मला खात्री आहे जर तुमचा बच्चू शिस्तीचा झाला तर तो सक्सेसफुल होणार आहे निश्चित. धन्यवाद.